विठ्ठल 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 विचार करा उठा उठी नाम धर कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू जन्मनी कुळी वाचे स्मरे राम दरी हाची नेम हरनिशी तुका म्हणे कोटी कुळे ते पुण्यित भागात गीत विठोबाचे ठर हर 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 विठ्ठल 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 कुंडली बघा आज आपल्या महावैष्णव मेळाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा मज सारख्या पामराकडे दिलेली आहे. तरी मी या सर्व उंबरकोण ग्रामस्थ साधक मंडळाचं हार्दिक अभिनंदन करतो. कारण बघा नाम जपले वाल्मिकाने फुटले तोंडप्याला पाणी. आम्ही एक कीर्तनकार प्रवचनकार किंवा कोणी पंडित वगैरे असं काहीच नाही. आम्ही एक माझ्या सद्गुरूचे श्रीपाद बाबांचे तुळशीराम बाबाचे सामान्य साधक आहोत. परंतु आमच्या सद्गुरूनं आमच्यापर्यंत जे आमच्या हृदयात जे बिंबवलं तेच आपल्याला समाजापुढे किंवा तुम्ही मायबाप संतजन तुमच्या पुढे मोडक्या थोडक्या भाषेमध्ये मांडायचे. बघा आजचा अभंग हा नामपर प्रकरणामधला आहे. कारण संप्रदायाचा नियम आहे का प्रथम दिवस हा नामपर अभंगाने सुरुवात करावा लागतो. म्हणून अभंग आता तुम्ही बघितलंच असेल. अभंग मी एक कागदावर लिहून आणलेला आहे. अभंग माझा पाठ सुद्धा नाहीये. परंतु अभंगामध्ये तुकाराम महाराज आपल्याला याप्रमाणे सांगतात, सारा सार विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. बघा काय सांगतात महाराज. सारा सारा विचार म्हणजे काय आणि नाम धरा विठोबाचे कंठी. मग बाकीचे जे विचार आहेत मनुष्याच्या याच्यामध्ये देहामध्ये बघा अजून काही अनेक प्रकारचे विकार पण या देहामध्ये आहेत. आता ते प्रत्येकालाच माहिती आहे. प्रत्येक महात्मे संत आपल्याला ओरडून ओरडून सांगतात. हा शेळ विकाराने भरलेला देह हा. म्हणून महाराजांनी या प्रथम कर्जामध्ये आपल्याला असं सांगितलंय का बाकीच्या गोष्टी तुम्ही करा पण सगळ्या गोष्टीचा विचार एकच ठेवा. काम करीत असताना कुठलंही काम करा पण भगवंताचं नामस्मरण या देहामध्ये सतत चिंतन हे आपल्या चालू पाहिजे. आणि ते इतर सामान्य साधकाला नाही जरी कळलं तरी पण आपल्यासारख्या सुज्ञ साधकांना कळायला पाहिजे. हे महत्वाचा विषय.
आलं का लक्षामध्ये? हा, बाकीच्या लोकांना काय अभंगाचं तत्वज्ञान, काय अभंगामध्ये महाराजांनी काय सांगितलं, बाकीच्या लोकांना काय, पण आपल्याला कळलं पाहिजे. आणि दुसऱ्या कडव्यामध्ये महाराज असं सांगतायत, तयाच्या चिंतने निरसैल संकट, तयाच्या चिंतने निरसेल संकट, कराला दुर्घट भवसिंधू. सिंधू. आणि मग या असं सतत चिंतन जर तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या स्मरणामध्ये जर असेल, तर संकटाचा विषयच नाही ना. कसलं संकट येणार आहे हो? हा, भगवंत कुठे? तिथं. आणि आपण कुठे? इथं. आणि भगवंत बाबांनी काय सांगितलं? भगवंत तुमच्या जवळच आहे, बरोबर? मग स्मरण आपल्याला याचं करायचंय, जो आपल्या देहामध्ये आहे ना आत्माराम, याचं स्मरण करायचंय. आणि मग संकटच नाही ना तुम्हाला. कुठलं संकट येणार आहे? संकटच नाही. कसलं संकट आहे? मग तुम्ही जर म्हणाला असेल शेतामध्ये पिकलं नाही, किंवा व्यवहारात तोटा झाला, संकट आलं आमच्यावर, आपत्ती कोसळली, हे संकट नाही. आपलं मेन महत्वाचं जे संकट सांगितलं महाराजांनी, की हे तुम्ही जे भरकटणार आहात, हे मनुष्य जन्म हा 84 योनीनंतर तुम्हाला प्राप्त झालेला आहे. 84 लक्ष योनी तुम्ही भोगल्या. इतर योनीमध्ये तुम्हाला जन्म घ्यावा लागला, मरावं लागलं, आणि त्यानंतर तुम्हाला हा मनुष्य जन्म प्राप्त झालाय. हा, काही काळाने. आणि ती बी तुमच्या पूर्वीची पुण्यही होती, म्हणून तुम्हाला हा मनुष्य जन्म, पाप पुण्य समान समितेवर मनुष्य जन्म हा प्राप्त होत असतो, बरोबर? आणि म्हणून तुमची पुण्य होती, तुम्हाला मनुष्य जन्म प्राप्त झाला. तुम्हाला म्हणजे मला सुद्धा, आपल्या सर्वांना, आपले जेवढे बाबांचे साधक आहेत, यांना आता बाकीचं सांगायचं, उपदेश करायचा काही विषय नाहीये, पण व्यासपीठावर कीर्तन करायचंय म्हणून त्या पद्धतीनं ते बोलणं गरजेचं आहे. आलं का लक्षामध्ये? नाहीतर मी काय मोठा सुज्ञ नाही बोलायला. तर म्हणून महाराज सांगतायत, हे चिंतन सतत आपल्या स्मरणामध्ये राहिलं पाहिजे. तसेच महाराज पुढच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, जन्मोनी कुळी वाचेस मध्ये राम राम, जरी हाची नेम अहर्निशी. कुळी जन्म, मग कोणत्या कुळी? हिंदू कोळ्याच्या कुळी का मराठ्याच्या कुळी? असं नाही. कुळी म्हणजे हा मनुष्य देह तुम्हाला जो मिळालाय ना इतर योनी भोगून, या कुळीमध्ये, मनुष्य देहाच्या कुळीमध्ये तुम्ही जन्माला आलेत ना, तर मग तुम्हाला अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस तुम्हाला नामचिंतन करावंच लागेल. तेव्हा त्या भगवंताची प्राप्ती तुम्हाला होणार आहे, एरवी होणार नाही. आणि शेवटच्या कडव्यामध्ये महाराज सांगतायत, तुका म्हणे कोटी पुळेती पुनीत, भावे गात गीत विठोबाचे. आजपर्यंत कोटी कुळांचा उद्धार झालाय हो, कोणाचा नाही झाला. राक्षस कुळाचा उद्धार झाला, राक्षस कुळाचा सुद्धा उद्धार झाला, बरोबर आहे? अरे बिभीषणाचा उद्धार झाला, बिभीषण हा राक्षस कुळातील होता. वाल्ल्या कोळ्यासारखा आम्ही वाल्य कोळीत आमचा उद्धार झाला. आज आम्ही कुठेतरी वाया गेलो असतो, पण माझ्या सद्गुरूची पुण्य आहे म्हणून मी इथं प्राप्त आपल्या व्यासपीठावर आज तुमच्या समोर बोलतोय, बरोबर? मग ही पूर्वी पुण्य त्या माझ्या संचित फळाला आलं, मी सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये राहिलो, म्हणून तुमच्या समोर व्यासपीठावर 2 शब्द बोलतोय. मग अयर्निशी रात्रंदिवस मला कीर्तन नाही आलं, मला प्रवचन नाही आलं तरी चालेल, पण ते नामस्मरण जे चिंतन आहे ते तुम्हाला रात्रंदिवस करायला सांगितलंय महाराजांनी या शेवटच्या चरणामध्ये, बरोबर? हा थोडक्यात या अभंगाचा भावार्थ. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीमंत बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, श्रीमंत बाबांची जय. पांडुरंगा करू प्रथम नमन, रामदास बाबांची जय. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. संत कृपाने कथेचा विस्तारू, तुळशीराम बाबांची जय. संत कृपाने कथेचा विस्तारू, संत माईची जय. संत कृपाने कथेचा विस्तारू, तुळशीराम बाबांची जय. संत कृपाने कथेचा विस्तारू, संत माईची जय. बघा, आज सप्त्याचा आपला वैष्णव मेळाचा प्रथम दिवस, आणि या दिवशी आज हा छोटासा वृक्ष
माझ्या श्रीपाद बाबांनी, माझ्या तुळशीराम बाबांनी लावला आणि त्याचा वटवृक्ष आज बघा ना, महाराष्ट्रात नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर नवे नवे देशामध्ये माझ्या श्रीपादाचं, माझ्या रामदासाचं आणि माझ्या तुळशीराम बाबाचं आणि त्यांच्या नंतर माझे सद्गुरु भागडे बाळाबा यांच्या सानिध्यामध्ये हा वटवृक्ष म्हटला तर आकाशाला बरोबर येवल्याचे रोप अशी फुलाली जाई जुई व माझ श्रीपादाची नवलाई, अशी फुलाली जाई जुई व माझ श्रीपादाची नवलाई, फुलाली जाई जुई व माझ श्रीपादाची नवलाई, अशी फुलाली जाई जुई व माझ अशी फुलाली जाई जुई व माझ श्रीपादाची नवलाई, अशी फुलाली जाई जुई व माझ तुळशी बाबाची नवलाई, फुलाली जाई जुई व माझ श्रीपादाची नवलाई, अशी फुलाली जाई जुई व माझ नवलाई. असाच राहतो. बघा थोडं स्मरणामध्ये थोडस मागे पुढे होते तरी सांभाळून घ्या. जयाचा जन्म जगी नामात झाला, तयाने वास सदा नामात केला, जयाच्या मुखी सदा सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार माझा श्री सद्गुरु श्रीपाद मूर्ती, नमस्कार माझा सद्गुरु राममूर्ती, नमस्कार माझा शांतामाई मूर्ती. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय धोनी. सद्गुरुनाथ भगवान की जय. तत्पूर्वी अभंगाकडे येण्यापूर्वी एक छोटासा परिहार बघा. आम्ही छोटे असताना आम्हाला नाम, चिंतन, सद्गुरु याची व्याख्याच कळत नव्हती. पण आमचे ज्येष्ठ बंधू काशीनाथ बाबा सारुत्ते सकाळच्या सत्रामध्ये त्यांचं जे कीर्तन झालं, हे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू बाबांचं, काशीनाथ बाबांवर खूप प्रेम, तुळशीराम बाबांचं इतकं प्रेम ना, खूप प्रेम. आणि त्याच्यानंतर काशीनाथ बाबांना अनुग्रहित केलं बाबांनी, नाही अनुग्रहित केलं नाही, बाबांनी माळ घातली. बाबांना तोपर्यंत तुळशीराम बाबांना अधिकार पण नव्हता आणि श्रीपाद बाबांकडे जाऊन अनुग्रहित केलं तुळशीरामला काशीनाथ बाबांना. ही वस्तुस्थिती तुमच्या लक्षात आणून देतो प्रत्येकाला. पण काळाच्या ओघामध्ये प्रापंचिक अडी अडचणी, कारण महात्म्यांनी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने सांगून ठेवले, संसार योग्य रीतीने करा, बरोबर. संसार चांगला करा आणि संसार जेव्हा तुम्ही चांगला कराल तेव्हाच तुमचं अध्यात्मामध्ये, चिंतनामध्ये पण मन लागतं, बरोबर. संसार जर फाटका असेल तर तिथं काय माणसाचं मन लागत नाही. तर म्हणून काशीनाथ बाबाच्या नंतर आम्ही तुकाराम बाबा असतील, नामदेव असेल, गंगाराम दादा असतील, मी असेल, नाबाभाऊ असेल, आमच्या नंतर संप दादा, हे सगळी मंडळी, संतू भाऊ, हे सगळी मंडळी होती. आणि बाबा तुम्हाला सांगतो मी आता का बाबांनी आम्हाला कीर्तन प्रवचन करायला शिकवलंच नाही. खरं सांगायचं ते क्या बात आहे. कीर्तन प्रवचन करायला सांगितलंच नाही. जोपर्यंत बाबा होते तोपर्यंत आम्ही एकानेही कीर्तन प्रवचन केलं नाही. आणि आज जरी आम्ही व्यासपीठावर येऊन येडेवकडे शब्द बोलतो ना, हे आम्ही स्वयंस्फूर्तीने बोलतो. आम्हाला कोणी कुठल्या शाळेमध्ये किंवा कुठले काही सांगितलं नाही.
चिंतन चिताला चिंतन चिताला ओ चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिताला चिंतन चिंतनाने चित्त शुद्ध होत असतं आणि चित्त शुद्ध झालं ना तर मग ते षडविकार आहेत ना तुमच्या अंतकरणातले सगळे दूर पळून जातात. बरोबर. तर बाबांनी आम्हाला कीर्तन प्रवचन करायला मुळातच सांगितलं नव्हतं. भाऊ बाबा जेव्हा आमच्याकडे यायचे ना, भाऊ चिंतन करतोय ना, कधी कधी आम्ही खोटं पण बोलायचो. हो बाबा करतोय बरं का, बाबा करतोय. भाऊ बरोबर आहे ना, बरोबर आहे. मग नंतर बाबांनी जरा आमची परीक्षा घेतली. हे बरोबर म्हणतात पण हे काही बरोबर दिसत नाही. मग संतू दाजे असतील, नामदेव भाऊ असेल, गंगाराम दादा असेल, तुकाराम बाबा असेल, मग आम्हाला चिंतनासाठी व्यवस्था पण नव्हती कुठे. तर मग बाबा आम्हाला शिवराम बाबाच्या घरात बसवायचे, कधी कधी गंगा बाबाच्या घरात बसवायचे, कधी कधी अजून अनेक ठिकाणी बसवलं आम्हाला, अनेक ठिकाणी चिंतनासाठी बसवलं. त्याच्यानंतर प्रत्येक नवरात्र आली ना, गुरुपौर्णिमा आली ना, तर बाबा 3 दिवस आम्हाला बसवायचे. बरोबर. नवरात्र आले तर 9 दिवस आम्हाला बसवायचे बाबा. त्या ती बाई ती ताई आहे, तिने इतकी सेवा केली आमची, अक्षरशः इतकी सेवा केली. हर नवरात्रामध्ये त्या ताईनं आमची सेवा करावी. 9 दिवस आम्हाला आमचं सगळं आंघोळ पांघोळ असेल काय असेल ते सगळं तिने बघावं. बाबांनी नंतर सांगितलं, बरोबर तुम्हाला हक्काची जागा पाहिजे. बाबांनी कुदळ मारला इथे आणि माझ्या पोरांना हक्काची जागा पाहिजे एवढं धोरण होतं बाबांचं. का बाबांचं नावलौकिक व्हावा का इथं बाबांनी ट्रस्ट स्थापन करावा हा उद्देश नव्हता बाबांचा, कुठलाच उद्देश नव्हता. माझ्या लेकरांना इकडे तिकडे भटकावं लागते, त्यांच्यामध्ये काही गोष्टीचा अडथळा निर्माण होते, म्हणून हे मंदिर. आणि हे नंतर मागवून आम्ही सातकांनी हे श्रीपाद बाबा मंदिर आणि विठ्ठल रुक्माई मंदिर केले. हे तसं वास्तविक पाहायला गेलं तर ध्यान मंदिर आहे. बघा बाबांची विचारसरणी किती उच्च विचार होते बाबांचे. आज जरी माझे तुळशीराम बाबा हयात नाहीयेत, श्रीपाद बाबा हयात नाहीयेत, परंतु त्यांचे आचार विचार आज आमच्या कणाकणामध्ये ते पेरून गेलेले. म्हणून बघा मतभेद होतात, मतभेद होत नाही असं नाही, पण मतभेद कुठे असावे? तुमच्या व्यवहारात असावे, परमार्थात नसावे. परमार्थात नसावे. तो रंजलेला गाजलेला आहे ना, त्याला सोबत घेऊन चालण्याची शिकवण आपल्याला बाबांनी दिली. का किंवा मी मोठा झालो, मला कीर्तन येतं, प्रवचन येतं, माझं नाव लौकिक व्हावं, हा जर धारणा, हा जर विषय तुमच्या मनामध्ये असेल तर तुमचा परमार्थ लयाला जाणार नाही. हे मी व्यासपीठावरून ठोकून सांगतो. कोणी जरी काही म्हटलं तरी मला राग येणार नाही, आणि कोणी मागं पुढं काही म्हणा, तोंडावं म्हणा, मला काही फरक पडणार नाही. वाया गेला
छान एकदम छान. अहो जर तुमच्या षडविकार तुमच्यापासून दूर होत नाही, षडविकार तुम्हाला जर सोडत नाही, दुसऱ्याच्या बद्दल जर तुम्हाला आत्मीयता जर नाही, दुसऱ्याच्या बद्दल जर तुम्हाला जिव्हाळाच नाही, मग किती वरडून वरडून सांगितलं तर काय फरक पडणार आहे? हा तू जयाचे अंतरी क्रोध लोभ जयाचे अंतरी काम क्रोध लोभ जयाचे अंतरी काम क्रोध लोभ जयाचे अंतरी काही अधिकारी ऐसा आहे क्या बात है बरोबर. महाराजांनी इतकं प्रमाण छान दिलं, इतकं प्रमाण छान. मग ते तुकाराम महाराज नाही का सांगतात, तुका म्हणे दुसरे आपला काय दुसऱ्या सांगेल तत्वज्ञान स्वतः कोरडे पाषाण. बरोबर. मग दुसऱ्याला जर तत्वज्ञान सांगायचं तर आपण आपल्यामध्ये सुधारणा करायला पाहिजे ना. बघा महाराज एका ठिकाणी सांगतात, वर वर लाविता गंध टिळे ना आतले कार्य न काळे कार्य न टळे. बरोबर. अहो तुम्ही जर देखाव्यासाठीच जर परमार्थ करत असाल तर तुमच्या परमार्थाला किंमत काय आहे? केवढी मोल परमार्थ आहे तुमचा. हा देखाव्यासाठी नका करू. हे जे आपले साधक बंधू रजले गांजलेत ना, यांना प्रबोधन करा. हे आपण पुढे गेलो ना, आपल्या पाठीमागे यांना घेऊन चला. हे जर चुकत असेल ना, आपला साधं मोठं चुकत असेल ना, त्याच्या कानाला धरून आपण त्याला त्या मार्गावर आणलं पाहिजे. बरोबर ना. हे महत्वाचे, हे महत्वाचे. नावलौकिक कशात पण करता येतो ना माणसाला, कशात पण करता येतो. राजकारणात गेलं तरी तुमचा नावलौकिक होईल ना. तुम्ही चोऱ्या केल्या तरी तुमचा नावलौकिक होतोय. बरोबर. तुम्ही वाईट मार्गाला गेले तरी तुमचा नाव कुठंतरी बातमी येतात ना, टीव्हीला बातम्या येतात, व्हॉट्सअपला बातम्या येतात, आज असं झालं उद्या तसं झालं. तो बघा नावलौकिक करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण नावलौकिक कोणतं झालं पाहिजे, कोणत्या क्षेत्रामध्ये झालं पाहिजे. अरे नावलौकिक करावं तर माझ्या संत श्रीपाद बाबा सारखं चंद्रसूर्य असेपर्यंत माझ्या श्रीपाद बाबांचं नावलौकिक राहणार आहे. चंद्रसूर्य असेपर्यंत माझ्या तुळशीराम बाबांचं नावलौकिक राहणार आहे. असं नावलौकिक करा. अरे परमार्थ करायला आहे ना, परमार्थ करायला हा भगवंताने देह दिलाय ना. या देहामध्ये तुम्ही परमार्थ करा आणि श्रीपाद बाबांच्या सारखं तुळशीराम बाबा सारखं नावलौकिक पण तुमचं पण झालं पाहिजे. अरे मोजता येत नाही जगाच्या बापान, अरे मोजता येत नाही जगाच्या बापान, एवढं प्रेम दिला श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिला नाथच बाबान, एवढं प्रेम दिला तुळशीराम बाबान. मोजता येत नाही जगाच्या बापान, मोजता येत नाही जगाच्या बापान, एवढं प्रेम दिला श्रीपाद बाबान, एवढं प्रेम दिला नाथच बाबान, एवढं प्रेम दिला तुळशीराम बाबान. बाबांच्याकडे जर गेले ना संध्याकाळचं, बाबा नुसतं बाबा म्हटलं ना, बाबा
बाबांच्या चरणाला स्पर्श जरी केला तरी बाबा धडकन राहायचे. सतत चिंतन, सतत चिंतन, सतत नामस्मरण, सतत तिन्ही अवस्थेमध्ये, जागृती, स्वप्नी, सुस्मृती, सगळ्या अवस्थेमध्ये बाबाचं चिंतन. मग बाबांनी आपल्याला काय सांगितलं? आपण साधक काय कशासाठी आपल्याला म्हणून घेतो? बाबांनी आपल्याला तोच उपदेश केलाय. भाऊ, कामामध्ये काम, कामामध्ये काम, कामामध्ये काम, काय म्हणा राम राम, 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 काय म्हणा राम राम. कारण आपण या सभा मंडपामध्ये जेवढे बसलेत ना, हे असे आयऱ्या गैऱ्याचे नाही. हे श्रीपाद बाबाचे, रामदास बाबाचे, तुळशीराम बाबाचे राजहंस आहेत, राजहंस. हे असे आंडू पांडू नाही आहेत कोणी, हे राजहंस बसलेले. बाबा माझे राजहंस होते, बाबा माझे वाघ होते, आणि हे वाघाचे पिल्ल बसलेले इथं. हे डरकाळी वाघाचं दूध डरकाळी बोलल्याशिवाय कधीच राहणार नाही महाराज, बरोबर आहे ना? कधी पण डरकाळीच फोडणार वाघाचं दूध. आपण लेचे पेचे नाहीयेत, लेचे पेचे अजिबात नाही. कारण आपला बाप त्या पद्धतीचा आहे. आपला बाप त्या पद्धतीचा आहे. माझ्या श्रीपाद बाबाने, माझ्या रामदास बाबाने, आम्ही काशीनाथ बाबा असेल, तुकाराम बाबा असेल, आम्ही घोटीच्या सप्ताहामध्ये जायचो बाबा. आपले वैष्णव मेळे होत नव्हते तोपर्यंत. घोटीच्या सप्ताहामध्ये तुळशीराम बाबांना आम्ही इथून पायी 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 घेऊन नवरात्रामधल्या त्या 9 दिवसाच्या कीर्तनामध्ये जाऊन बसायचो. त्यावेळेस रामदास बाबा कीर्तनाला जेव्हा उभे राहायचे ना, रामदास बाबा भाऊ बोलता येत नव्हतं, नुसते रडतच राहायचे, अश्रू, सगळं 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 सगळं. आता काय सांगायचंय ते? अष्टसात्विक भाव व्यासपीठावर बाबांचे जागृत व्हायचे. अष्टसात्विक भाव कशाला म्हणतायत? व्यासपीठावर बाबांना बोलता येत नव्हतं. आम्ही प्रत्यक्ष बाबांच्या कीर्तनापुढे जाऊन बसणारे माणसे आहेत बाबांनो. ज्यांच्या नामान, ज्यांच्या नामान खुलतो माझा मुखडा ग, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा हो. श्रीपाद बाबा माझ्या बाळाचा तुकडा हो, श्रीपाद बाबा माझ्या बाळाचा तुकडा. ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने, ज्यांच्या नामाने खुलतो माझा मुखडा. श्रीपाद बाबा माझ्या बाळाचा तुकडा हो, श्रीपाद बाबा माझ्या बाळाचा तुकडा हो, श्रीपाद बाबा माझ्या बाळाचा तुकडा. बाबा माझे श्रीपाद बाबा बघा, अभिमानाने सांगावं असं वाटतं. श्रीपाद बाबांच्याकडे माझं खूप वेळा जाणं झालेलं आहे. आता प्रत्येक बाबांच्या आठवणी सांगतायत, पण बाबांच्या एकदम जवळून. कारण माझी आत्याबाई सोन्याबाई, त्यावेळेस मी लहान होतो, आणि आत्याबाई मला बाबांच्याकडे घेऊन जायची. गुरु आई गुरु बाबा कशाला म्हणतात ते मला कळतच नव्हतं तेव्हा. पण आत्याबाई म्हणायच्या गुरु आई गुरु बाबाकडे जायचे. सोनाबाई महिना महिनाभर बाबांच्या घरी जाऊन राहायची. बाबा बैल बाजाराच्या त्या चाळीमध्ये, त्या गटारीच्या विहिरीमध्ये बाबा तिथं त्या वास्तव्यास होते. त्यावेळेस आलं का लक्षामध्ये? तर बऱ्याच वेळेस बाबांच्याकडे जाण्याचा योग आलाय माझा. आणि त्यावेळेस बाबांची जर परिस्थिती जर बघितली ना, अति बिकट, इतकी बिकट का त्या परिस्थितीला सांगायला, म्हणजे आता प्रत्येक आपले महाराज कीर्तन करत असताना सांगत असतात का बाबांनी भांडी विकून सुद्धा कीर्तनाला गेलेले, बरोबर? बाबांकडे पैसे सुद्धा नसायचे.
अशा अवस्थेमध्ये बाबांनी परमार्थ वाढवला. अशा अवस्थेमध्ये आणि त्याच्या व्यतिरिक्त तुळशीराम बाबाचं काय वेगळं होतं? तुळशीराम बाबाचं कुडाचं घर जोपर्यंत काशीनाथ बाबा चिंतनाला माडीवर जाऊन बाबांच्या एकटेच बसायचे तोपर्यंत बाबांच्या घरामध्ये बसायला जागा नव्हती. एवढं कुडाचं घर होतं एक खोली आणि त्याला कुडाचा माळा आणि त्याच्यावर काशीनाथ बाबा चिंतन करायला जाऊन बसायचे. अशी बाबाची परिस्थिती. आणि ह्या परिस्थितीमध्ये ह्या महात्म्यांनी कशासाठी एवढं केलं? देहाचा आटापट्टा इतकं काय केला? त्यांना कळवळ होती. कोणाची? तुमच्या माझ्या मायबाबांची कळकळ होती. आणि ते म्हणून ते सतत सांगायचे, भाऊ चिंतन करा, भाऊ नामस्मरण करा, भाऊ चिंतन करा. बरोबर? मग त्याचं काय चुकीचं होतं का? बरोबर? अरे ते काय सांगत होते हेच आपल्या लक्षात आलं नाही ना. कारण ते पहिल्यापासून तुझ्या याच्यामध्ये तुझ्या जन्माला येण्याच्या अगोदर पासून त्याची ती नाळ तुझ्या बरोबर जोडलेली आहे. पण तुला विस्मरण झालं त्याची ती आठवण करून देत होते म्हणजे तुझे माझे सद्गुरू. बरोबर? तो हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ, हरी हरी तुम्ही म्हणाले सकळ. देणे मायाला झुटा दिला, देणे मायाला झुटा दिला. अधिक नका पडू गबाळाच्या मारी, अधिक नका पडू गबाळाचे मारी, अधिक नका पडू गबाळाच्या मारी, अधिक नका पडू गबाळाच्या मारी. भाऊ तुझं आहे ना चालूच होतं. तू मनुष्य जन्माला जेव्हा आईच्या पोटामध्ये 9 दिवस जेव्हा गर्भामध्ये होतं ना तुझं ते सतत चालू होतं. पण तुला त्याचं विस्मरण झालं. बरोबर? आणि ते सुईनीने जेव्हा नाळ तोडले ना सोहम सोहम म्हणत होता आणि मग नंतर तू कोहम कोहम म्हणायला लागला. बरोबर? म्हणून ती नाळ जोडली माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या तुळशीराम बाबानं. या श्रीपाद बाबानं, या श्रीपाद बाबानं निज रूपाला दाविला, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लावलं, या जीवाचं लगीन हा शिवाजी लावलं. निज रूपाला दाविला, आत्म्याचं लगीन परमात्म्याशी लावलं, जीवाचं लगीन परमात्म्याशी लावलं. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं निज रूपाला दाविला, निज रूपाला दाविला, जीवाचं लगीन या शिवाशी लाविला, जीवाचं लगीन या शिवाशी लाविला, जीवाचं लगीन या शिवाशी लाविला, जीवाचं लगीन या शिवाशी लाविला. शिवास लगीन शिवासी लाविलं. बघा मग ती नाळ जोडून दिली माझ्या सद्गुरू रायांनी, माझ्या श्रीपाद बाबांनी, नवे माझ्या तुळशीराम बाबांनी, माझ्या भागडे बाबांनी ती नाळ जोडून दिली. बघा जी साटकाची नाळ तुटली होती ना जन्माला आला तेव्हा ती नाळ तोडली सुईनीने, तेव्हा ती नाळ तुटली होती ना. श्रीपाद बाबा असतील, रामदास बाबा असतील, तुळशीराम बाबा असतील, त्याच्यानंतर सद्गुरू भागडे बाबा असतील, यांनी ती नाळ जोडून दिली. बघा आणि मग ती नाळ काय जोडली? थेट आत्म्याचं लगीन. बरोबर ना? मग ही नाळ जोडून दिली ना तर मग आता काय करायला पाहिजे? आपण काय करायला पाहिजे? बाई मी नवत्या भानात सुटला माझा पंजरा, बाई मी नवत्या भानात, या श्रीपादाचं वार भरलं माझ्या गात, या रामदासाचं वार भरलं माझ्या गात. सुटला माझा पंजरा, बाई मी नवत्या भानात, सुटला माझा पंजरा, बाई मी नवत्या भानात, वार माझ्या भरल्या जात, या रामदासाचं वार माझ्या भरल्या जात. शंकरानी काटाला
बाई दिसतया समोर राजमात रूप बाई दिसतया समोर तुळशीरामाचं रूप बाई दिसतया समोर तुळशीरामात रूप बाई दिसतया समोर ओम शंकर माझ्या ओम शंकर माझ्या मनात महाराज माझ्या भरला जात जगन्नाथ माझ्या भरला जात श्रीपदाचा वार माझ्या भरला जात या रंगाचा वार माझ्या भरला जात सुटला माझा पदर बाई मी नवत भानत माझा पदर बाई नवत भानत या महाराज माझा भरला जात जगन्नाथ माझ्या भरला जात श्रीपदाचा वार माझ्या भरला जात या रंगाचा वार माझ्या भरला जात अरे हो, देह भावा थोडा हो पांडुरंगे दृढ दृढ भाव. भाव. सुटला बाई पदर माझा नव्हते भानत नव्हते भानत हा. वार माझा भरला जात जगन्नाथ वार माझा भरला जात रात्री महाराज वार माझा भरला जात विठाला 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 नामस्मरण इतकी शक्ती आहे ना याच्यामध्ये भाऊ या नामाने काय काय झाले तुम्हाला माहिती आहे का हा नामेचे तरले कोटीन कोटी नामेचे वैकुंठ वसविले आणि या नामामध्ये इतकी ताकद आहे ना भाऊ तृणाग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपता तृणाती वेळे समरस झाले तृणाती वेळे समरस झाले तृणाती वेळे समरस झाले तृणाती वेळे समरस दैत्य नाम केले दैत्य नाम केले दैत्य नाम केले हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरि मुखे माला हरि मुखे माला हरिमुखे म्हणा जय हो हरि मुखे माला हरि मुखे माला हरिमुखे म्हणा 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 काय सांगितलं महात्म्यांनी भाऊ काय करायला सांगितलं तुला अरे हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी म्हणून महाराज प्रथम चरणामध्ये सांगतात सारा सारा विचार म्हणा हजार विचार करा उठाओ ओ ओ विचार कर उठावो सारा विचार करा उठाऊन ओ सारा विचार कर उठावो
जिथं नामस्मरण चालू आहे तिथं संकट येईल का? मला सांगा तुम्ही आता. सगळं